ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन पूर्ण आजीला म्हणतो, आपण किती चांगली फॅमिली होतो, चांगली काय आयडियल फॅमिली होतो आपण, पण तरी तुम्हाला आमचा राग आलाय का राग आलाय ते तुमचं तुम्हाला माहीत. तुम्ही आमचा राग धरून ठेवलेला आहे, तो तुम्ही सोडायला तयारच नाही आहात. सायली म्हणते, अहो जाऊ द्या ना, कशाला वाद वाढवताय सध्या. अर्जुन सायलीला म्हणतो, प्लीज सायली मला बोलू द्या. मम्मा डॅड, पूर्ण आजी तुमचा स्वभाव असा कधीच नव्हता, तुम्ही सतत दुसऱ्याला मदत करायचे ना, आणि आता काय झाले तुम्हाला. आता मला कळत नाही की तुमच्यासारखा चांगल्या माणसातली माणुसकी गेली तरी कुठे. आता पूर्ण आजीला खूप कसं तरी होतं बरं का, पण तरीसुद्धा प्रतापराव ऐश्वर्या ओरडून म्हणतात, आम्हाला एवढे बोलायची गरज नाही अर्जुन, आणि मुळातच आम्ही तुझ्या बायकोला आपलं मानत नाही. आता अर्जुनला येतो राग प्रतापरावांचा. प्रतापराव म्हणतात, हे बघ, तिच्या गुन्हेगार बापाला या घरात ठेवून घ्यायचा प्रश्न येत नाही. अर्जुन चिडून म्हणतो, गुन्हेगार नाही येत ते, त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. अर्जुन असा ओरडल्यानंतर कल्पना आणि प्रतापराव दोघेही अर्जुनकडे अजून रागाने बघतात. अर्जुन म्हणतो, मम्मा डॅड, तुम्ही मला कायम शिकवलंय की निर्दोषक माणसाची मदत करायची असते, पण माझे हे वडील कुठे गेले मला कळत नाही. पण मी माझ्या वडिलांना कायम शोधत राहणार, आणि मला खात्री आहे माझे वडील मला एक दिवस नक्की सापडणार. आता एवढे सगळे बोलूनसुद्धा प्रतापरावांना आणि कल्पनाताईंना काहीच वाटलेलं नाही बरं का. जणू काही त्यांनी डोळ्याला मुद्दाम पट्टीच बांधून ठेवली आहे रागाची. मग पूर्ण आजींना कसं तरी होतं. फक्त या सगळ्यामध्ये पूर्ण आजींना गिल्टी फील झाले. पूर्ण आजी म्हणतात, मला ना आता पुढचे काय ऐकायचे नाही, मी आता आज जाते, असं म्हणून पूर्ण आजी आता त्यांच्या खोलीत निघून जातात. आणि आता बघा, प्रतापराव आणि कल्पना दोघी फक्त या अर्जुनकडे बघत राहतात. अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी आले, पण तरीसुद्धा यांना काही वाटत नाही. आता प्रतिमा त्या अर्जुनकडे विचारा केवलवाने बघतात आणि सायलीला तो खुणवतो की तुम्ही रडू नका म्हणून, सगळं काही आता ठीक झाले. मधुभाऊंना आता आउट हाऊसमध्ये ठेवण्यात आले. पुढच्या सीनमध्ये दाखवले की अर्जुन आणि सायली मधुभाऊंना भेटायला आलेत. आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही आता निश्चिंत राहा, या इथे कसलीच काळजी करू नका, तुमच्या लेकीचं घर आहे असं समजा. मग मधुभाऊ पुन्हा एकदा उपकार केल्यासारखं बोलतात बरं का सायलीला, अगं पण तुझ्या सासऱ्यांना असं वाटत नाही ना. मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही का विचार करताय एवढा, त्यांची मी दिली की नाही उत्तर त्यांना. मग मधुभाऊ म्हणतात, पण आपल्या कुटुंबाला अशा पद्धतीने बोलायची वेळ कोणावर येऊ नये. जावई बापू, एक सांगू का, तुम्ही सगळ्यांना म्हणजे घरातल्या तुमच्या सगळ्यांना माझ्यासाठी नाराज नका करू. सायली म्हणते, मधुभाऊ किती विचार करताय तुम्ही, एका घरात असल्यावर भांड्याला भांडं लागतंच, आणि मुळात ती माणसं खूप मायाळू आहेत, ती सध्या रागात आहेत एवढंच. मग अर्जुन म्हणतो, हे बघा मधुभाऊ, तुम्ही आता आराम करा, काही लागलं तर तुमच्या याच जावयाला हक्काने सांगा. आणि सायली म्हणते, तुम्ही आराम करा मधुभाऊ, मी तुमच्यासाठी खायला आणते, तुम्हाला आता काय खायची इच्छा होत आहे हे मला माहीत आहे, मी आलेच असं म्हणून आता सायली तिथून निघून जाते. आणि आता अर्जुनी मधुभाऊंना सांगतो की मधुभाऊ आराम करा असं म्हणून दोघे आता निघून गेलेत. पण आता मधुभाऊंना टेन्शन आलंय, ओझं वाटतंय, लेकीकडे अशा पद्धतीने राहायला लागतंय. आणि हा भाग इथेच संपवला आहे. आणि पुढच्या भागामध्ये अर्जुनला खात्री असते की मधुभाऊ आपल्या घरात आहेत, त्यामुळे मैपत काही करणार नाही आणि मधुभाऊ सेफ आहेत. आता पण सायलीला आता खरंच खूप भीती वाटायला लागत्या. ती म्हणते, ठीक आहे मधुभाऊ सेफ आहेत, पण मैपत जर आपल्या घरापर्यंत आला मधुभाऊंना शोधत, तर आपण आपल्या घरच्यांना धोक्यात तर नाही ना टाकलेलं. अहो, आता हे वाक्य ऐकल्यानंतर सायलीच्या अर्जुनला अजून टेन्शन आलंय. आता अश्विनचा प्रॉपर पाहायचा कार्यक्रम झालेला आहे. पूर्ण आजी आल्यात प्रतिमा आत्याकडे, आणि प्रतिमा आत्याला म्हणतात, अगं आम्ही तुझ्या परवानगीसाठी इथे आलोय. प्रतिमा आत्या म्हणतात, कसली परवानगी. मग पूर्ण आजी म्हणतात, अगं मी प्रियाला मागणी घालायसाठी आलोय अश्विनसाठी. असं बोलल्यानंतर प्रतिमा आत्या शॉक झाल्यात. अश्विन आता बघतच राहतो प्रियाकडे. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.